सध्या काय झालेलं आहे ह्या काही महिन्यांमध्ये भरपूर कामही निघत आहे घरामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं व्हिडिओला वेळ मिळत नाही। मला बऱ्याचशा गोष्टी ह्या बनवायच्या असतात पण त्यालासुद्धा वेळ मिळत नाही आणि व्हिडिओसुद्धा लेट होतात। तर बघा म्हणजे आता ही नवरात्र सुरू झालेली आहे। या नवरात्रीच्या दिवसांमध्ये मी कशा प्रकारे पूजा केलेली आहे घरामध्ये आणि काही म्हणजे घट आणि पात्र जे आहे घटाचं ते कशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे। आणखीन पुढे मी तुम्हाला तसं बरंचसं काही दाखवणारच आहे। तर त्याआधी बघूया आमचं टेरेस गार्डन कसं होतं। तर अशा प्रकारे होतं तर याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत तर आपण तेच बदलसुद्धा बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा मला अशा प्रकारे झाडं ही हलवावी लागली तर असं बऱ्याचदा झालेलं आहे। मागेसुद्धा ड्रॅमप्रूफ केलं मार्चमध्ये, तेव्हासुद्धा मला ही झाडं भरपूर इकडे तिकडे करावी लागली। तर आता हे टेरेस बघा अशा प्रकारे स्वच्छ करून टाकलेलं आहे आणि काही झाडं जी आहे ती राहू दिली आणि बाकीची झाडं ही काढून घेतलेली आहे। तर जी झाडं आहेत ना ती दुसऱ्या टेरेसवर शिफ्ट केलेली आहे। तर तिथे जणू काही जंगलच झालेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर ह्या भागाला म्हणजे ह्या टेरेसवर खूप गर्दी झाली होती आणि बॅलन्ससुद्धा खूप झाला असं मला वाटत होतं। तर मला हे काम जे आहे घेतलेलं ते लवकर करावं असं वाटत होतं, तर तसंच काम झालेलं आहे। तर बघा आमचं हे जे आम्ही काम काढलं होतं सौर ऊर्जेचं, तर ते कामसुद्धा अगदी छान प्रकारे झालेलं आहे। तर आता झाडांची बघा तुम्ही मांडणी मी अशा प्रकारे केलेली आहे। काही झाडं या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि शेवंतीला मात्र भरपूर कळ्या यायला सुरुवात झालेली आहे। तर बघा तसं तर म्हटलं तर दिवाळीमध्ये आपल्याला फुलं तर मिळायलाच पाहिजे, त्याकरिताच मी अशा प्रकारे भरपूर झाडंही लावलेली आहेत। आता बघू मागच्या टेरेसवरील गार्डन। तर बघा ह्या ठिकाणी सुद्धा झाडं आता म्हणजे भरपूर वाटायला लागली, कारण मी पुढील झाडं जी आहेत या ठिकाणी शिफ्ट केलेली आहे। तर मात्र या ठिकाणी ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत ना त्या थोड्या छोट्या छोट्या ठेवल्या। टोमॅटोला सुद्धा टोमॅटो आलेली आहेत। तर अशी बरीचशी जी झाडं लावलेली आहेत तर त्यांना छान फुलं फळं यायला सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता डाळिंबाचं झाडसुद्धा आहे, अगदी छोटं आहे परंतु त्यालासुद्धा खूप छान अशी डाळिंब लागलेली आहे। तर जवळजवळ 5-6 अशी लागलेली आहेत आणि त्यांची वाढसुद्धा छान झालेली आहे। अगदी खालच्या बुडापासून तर वरपर्यंत भरपूर अशी डाळिंब लागलेली आहेत आणि हे पहिल्यांदाच घडलं बरं का। फुलं तर मात्र भरपूर यायची, झाड भरून फुलं यायची परंतु ती गळून जायची। पण फर्स्ट टाईम असं आहे की ह्यावेळेस छान डाळिंब लागलेली आहेत आणि बाकीची झाडं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ठेवलेली आहे। त्यामध्ये तुम्ही हा वालाचा वेल बघू शकता, तर यालासुद्धा वालाच्या शेंगा भरपूर लागलेल्या आहेत। तर हा जो वाल आहे हा 3-1 वर्षापूर्वीचा आहे। दरवर्षी त्याला शेंगा आल्यानंतर तो मी काढून टाकते आणि मात्र त्याचं खालचं मूळ राहू देते आणि त्याला परत तिथून फांद्या फुटतात आणि अशा प्रकारे छान शेंगा यायला सुरुवात होते। आता हे झाड आहे चेरी टोमॅटोचं। तर हिरवगार दिसणारं असं झाड खूप सुंदर झालेलं आहे आणि अशा प्रकारे हे गार्डन आता माझं दिसायला लागलेलं आहे। याच्यात आणखीन बदल होणार आहे। तर चला बघूया, आम्ही गावाकडे गेलो होतो तर आम्ही जो पितळ पाठ जो चालू होता ना तर शनिवारचा दिवस होता। तर शनिवारी आम्ही अशा प्रकारे आमच्या शेतामध्ये जे काही मुंज बसवलेले आहेत आणि पितर म्हणजे माझे सासरे वगैरे त्यांना अशा प्रकारे बसवलेलं आहे। तर त्यांची आम्हाला या ठिकाणी मानसन्मान पूजा नैवेद्य सर्व काही करायचं होतं। तर तेच आम्ही जेवण वगैरे घेऊन या ठिकाणी आलेलो होतोच। तर बघा इथे पिंपळाच्या झाडाखाली मुंजन म्हणजे जे लग्न न करता म्हणजे वारतात ना त्यांना मुंज म्हटलं जातं आणि त्यांना बसवलं जातं पिंपळाच्या झाडाखाली। तर बघा आपल्याला त्यांचे चांगले आशीर्वाद मिळावे, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा इतर कोणत्याही कार्यामध्ये अडथळे न यावे म्हणून आपण या गोष्टी करत असतो। तर या ठिकाणी आम्ही पितृसूक्तसुद्धा ऐकलेलं आहे, मोबाईलमध्ये लावून दिलं होतं। तर चला म्हटलं आपण या ठिकाणी बसलेलोच आहोत तर आपण ते ऐकूया आणि अशा प्रकारे आम्ही आणखीन पुढे आलेलो आहोत या ठिकाणी। तर या ठिकाणी सासऱ्यांचं इथे चिरा बसवलेला आहे, तर त्यांचीसुद्धा पूजा वगैरे करून त्यांनासुद्धा अशा प्रकारे भोजन दिलेलं आहे। तर या ठिकाणी कावळेसुद्धा भरपूर आम्हाला म्हणजे दिसले। तर अशा प्रकारे आमचा आजचा हा दिवस इथे झालेला आहे। आता आम्ही पुढे परत निघालेलो आहोत ते म्हणजे मालेगावला, म्हणजे आमच्या घरी।
तर बघा जवळजवळ आम्ही सकाळी लवकरच गेलो होतो, तर 11:30 पावणे 12पर्यंत आम्ही निघालो तिथून आणि अगदी घरी लवकरच पोहोचणार होतो। तर आता घरी जाऊन परत तसं गावाला सासूबाईंनी नाश्ता तर केला होता, पोहे आमच्यासाठी, पण आता म्हटलं घरी जाऊन आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आणि लवकरच आवरावरसुद्धा करायची होती, कारण आज शनिवार होता आणि शनिवार असल्यामुळे आता रविवार झाल्यानंतर सोमवारच्या दिवशी नवरात्र आहे आणि नवरात्र असल्यामुळे आपल्याला ह्या 2 दिवसांमध्ये भरपूरच आवरावर करायची आहे, घराची स्वच्छता करायची आहे। तर मी तसंच बरंचसं काही केलं। जवळजवळ हे बघा, हे जे नवरात्रीसाठी जे बनवत आहे ना, तर हे रात्रीचं काम मी केलेलं आहे। तर मला 12:30-1 वाजून गेले होते, त्यावेळेस मी हे काम केलेलं आहे। तर घट मांडण्यासाठी मी असं छोटंसं मातीचं भांडं घेतलेलं आहे। बरेचसे जण टोपली वगैरे घेतातच, परंतु मी हे आता 3-4 वर्षांपूर्वीपासून अशा प्रकारे भांडंच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी घटाची स्थापना करत असते। कारण टोपलीमध्ये जर केलं तर परत ती माती खाली डिश ठेवा आणि परत ती माती सांडणार, हे सर्व काही होत असतं। तर अशा मातीच्या भांड्यांमध्ये सुद्धा अगदी छान प्रकारे आपला घट हा उगवतो, जे काही आपण धान्य उगवतो त्याच्यामध्ये ते। आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे मधून सुद्धा व्हाईट कलर दिलेला आहे, याच्या आधी सुद्धा दिला होता, परंतु घटा मांडल्यामुळे काय होतं, थोडा त्याचा कलर बदलून जातो। त्याच्यानंतर शुभचिन्ह हे स्वस्तिक काढायचं होतं, म्हणून मी अशा प्रकारे लाल कलरनेच काढून घेतलेला आहे। ज्यावेळेस आपण एखादी वस्तू कलर करतो तर त्यावेळेस आपला कलर हा उठून दिसण्यासाठी सर्वात आधी आपण अशा प्रकारे पांढरा कलर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हवा असलेला कलर द्यायचा, जेणेकरून आपली जी वस्तू आहे ती अगदी छान उठून दिसते, कलरसुद्धा अगदी छान असा दिसतो। नाहीतर काय होतं, कुठल्याही याच्यावर आपण जर डायरेक्ट कलर मारला तर थोडा काळपटपणा येतो, परंतु व्हाईट कलरमुळं अगदी दिसायला छान दिसतात। तर अशा प्रकारे दोन्हीही भांडी माझी रेडी झालेली आहेत बनवून। तर बघा याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशनमध्ये मी लाल, पांढरा, पिवळा अशीच कलर घेतलेली आहे आणि बाहेरनी ह्या उरलेलासुद्धा छान फुलं आणि पानं काढून घेतले होते। खरं तर हे मागच्या वर्षीच मी कलरिंग वगैरे केलं होतं आणि बघा आता थोडासा कलर त्याचा फेंड झाला होता, तर म्हणून असं नवीन छान दोन्ही बनवून घेतले। तर हे जे भांडं होतं ते मी नवीन आणलं होतं। तर बघा अशा प्रकारे ही तयारी झालेली आहे। तर जवळजवळ रात्रीचं वेळ होती आणि उशीरच झाला खरं, आता सकाळी लवकर उठायचं आहे, नवरात्र आहे आणि नवरात्रीसाठीची तयारीसुद्धा करायची होती। खरं तर जे नवरात्रीसाठी मी साचा बनवलेला आहे एक घट मांडण्यासाठी, तर लाकडी आहे, तर त्यालासुद्धा मला बरंचसं काही करायचं होतं पण नाही जमलं। तर बघा सकाळची म्हणजे सुरुवात अशा प्रकारे केलेली आहे। तर आज बघा जी काही वस्त्र होती सर्व काढून घेतली आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन अशा प्रकारे केलेलं आहे। अगदी म्हणजे देवघर म्हणा किंवा चौरंग म्हणा, छोटंसं चौरंग, असं सर्व काही मी व्हाईट कलरने छान कव्हर केलेलं आहे। तर हे सुद्धा मी आसन स्वतः बनवलेले आहेत। अशा प्रकारचं जे लाकडी आहे साचा, तर त्यालासुद्धा मी डेकोरेट केलेला आहे। तर हा लाकडी साचा मी बनवून घेतलेला आहे। तर ज्यावेळेस आपण माळा बांधतो ना, अगदी बांधण्यासाठी सोपा पडतो, म्हणूनच ते मी बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर पूजेचं साहित्य बघू शकता, अगदी म्हणजे तयारी करून घेतली, फळांपासून फुलं, सप्तधान्य आणि पूजेचं लागणारं परत साहित्य सर्व काही अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे। कारण आपण नंतर पूजेला बसल्यावर एक एक वस्तू आपल्याला आठवण करून घ्यावी लागते। तर अष्टकमल दलासाठी मी 2 कलर वापरलेले आहेत आणि अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून घेतला। त्याच्यानंतर घटाची मांडणी करायची होती, म्हणजे घटाची पूजा करायची होती। तर सर्वप्रथम म्हटलं चला आपण घट स्थापना करायची आहे, तर घट अशा प्रकारे माती वगैरे टाकून मी करून घेतला। तर अगदी सुरुवातीला माती टाकली, तर मध्य सेंटरला थोडी कमीच टाकली, म्हणजे अशा प्रकारे करून घेतलं। कारण आपण ज्यावेळेस धान्य पेरतो आणि ते धान्य उगवायला लागतं तर आपला घट हा म्हणजे तिरपावू शकतो, पडू शकतो, म्हणून आपण ही काळजी घ्यायची असते। आणि त्याच्यानंतर धान्य अशा प्रकारे टाकून घेतलं आणि परत त्याच्यावर माती टाकून घेतलेली आहे। आणि जो नारळ आहे ना, त्यालासुद्धा मी वस्त्र घातलेलं आहे, मोली बांधलेली आहे। अशा प्रकारे छान अशी पूजा झाली। त्याच्यानंतर आजचं मातेचं रूप बघू शकता, आजचा कलर आहे पांढरा आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये अगदी देवी सुंदर दिसत आहे। आणि जो मी काही दिवा प्रज्वलित केलेला आहे तो अशा छोट्याशा घरामध्येच ठेवलेला आहे।
तर ही माझी पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान युजफुल व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला मिळतीलच। तर आजची रांगोळी तुम्ही बघू शकता, आज थोडी वेगळी रांगोळी काढलेली आहे। तर मेन एंट्री काय केलं, सकाळी स्वच्छ धुवून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतरच रांगोळी काढलेली आहे। थोडं सकाळी पाऊस नव्हता म्हणून मग ह्या सर्व काही गोष्टी म्हणजे मला करायला मिळाल्या, नाहीतर अशक्य असतं। त्याच्यानंतर शुभ लाभ या ठिकाणी अशा प्रकारे लावलेलं आहे। अगदी छोटंसं डेकोरेशनच केलेलं आहे मी। याच्यानंतर दिवाळीमध्ये तर भरपूर करणार आहे, परंतु आता नवरात्र आहे तर मातेचे स्वागत करायचे होते, त्याच्यामुळे ही माझी तयारी अशा प्रकारे मी केलेली आहे। मेन एंट्रीला जर आपण अशा प्रकारे शुभ चिन्ह जर लावली तर आपल्या वास्तूसाठी ते खूप चांगलं असतं। आणि ही फुलंसुद्धा बघू शकता, ही सुद्धा मी धुवून काढलेली आहे। तर बघा याच्यामुळे सुद्धा म्हणजे मेन एंट्री अगदी छान उठून दिसत आहे। आणि आपले तुळशी वृंदावन थोडंसं जुनं झालेलं आहे, आता नवीन नंतर करणारच आहे। तर सायंकाळच्या वेळेस मातेचं स्वागत करण्यासाठी माझी ही तयारी इथे अशी केलेली आहे। तर अगदी म्हणजे मेन एंट्रीला खूप सुंदर हॉल सजवलेला होता। तर जी देवीची पाऊलं आहेत ती माझ्याकडे भरपूर आहेत, तर मी अशा प्रकारेच ती ठेवलेली आहे। आणि त्याच्यामध्ये काही दिवे प्रज्वलित केले आणि साईडनी झेंडूच्या फुलांचं अशी सजावट केलेली आहे। सायंकाळची वेळ होती, नवदुर्गेचं आपल्याला आव्हान करून आपल्या घरामध्ये त्यांना बोलवायचं होतं, त्याकरिताच माझी धावपळ होती आणि तशीच मी तयारीसुद्धा केलेली होती। तर देवघरामध्ये आरती करायची होती, त्याच्या आधी म्हटलं चला आपण सजावट वगैरे करूया छान। सायंकाळच्या वेळेस दिवे प्रज्वलित केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। आपली मेन एंट्री जी आहे ती अशा प्रकारे छान सुंदर ठेवली तरीसुद्धा आपल्यालासुद्धा भारी वाटतं आणि येणारा व्यक्ती म्हणा किंवा आपली माता लक्ष्मी ज्यावेळेस प्रवेश करते तिलासुद्धा खूप छान वाटतं। अशा छान वाटणाऱ्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये जर केल्या तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटत असतं। तर बघा सायंकाळची माझी पूजेची मांडणी अशी केलेली आहे। जास्त करून मी गुलाबी फुलांचा वापर करून सजावट केलेली आहे, तर बघू शकता। तर मी काही माळा गजरे आणले होते, ते गजरेसुद्धा कलशाला आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे। तर जो अखंड दिवा आहे त्याला अशा प्रकारे मी सर्व काही छान पूजेची मांडणी केली। तर तुम्हाला ही मांडणी कशी वाटली आणि हे देवीचं आजचं रूप कसं वाटलं? चला तर आता आपण देवीला जी वस्त्र आपण घालतो किंवा आसन असतं ते मी कशा प्रकारे म्हणजे बनवलेले आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे। त्याच्यानंतर नैवेद्य देण्यासाठी मी कशा प्रकारे ताटं घेतलेली आहेत ते सुद्धा दाखवणार आहे। तर बघा हे पांढऱ्या कलरमध्ये अशा प्रकारे होतं, त्याच्यानंतर हा लाल कलर आहे, त्याच्यानंतर हा हिरवा कलर आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरची 9 रंगाची वस्त्र आणि आसन आहेत। तर हे नैवेद्याचे आसन म्हणा किंवा तुम्ही देवीची पादुका असं सर्व काही आपण ठेवू शकतो। असं सुंदरसं लेस वगैरे वापर करून हे मी 3-4 वर्षापूर्वीच बनवलेले आहेत। तर माझ्याकडे असे 9 कलरचे आहेत। तर बघा आपण घरच्या घरीसुद्धा अशा सुंदर सुंदर वस्त्र आसन सर्व काही बनवू शकतो। तर याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही त्यामार्फत बघू शकता मी कशा प्रकारे बनवलेलं आहे। अगदी कमी कपड्यामध्ये सुंदरसे वस्त्र हे तयार झालेले आहेत, एकापेक्षाही एक सुंदर सुंदर असे बनवलेले आहेत। देवांना नैवेद्य ठेवण्यासाठी मी काही गोष्टी मागवलेल्या आहेत, काही जुन्या आहेत। त्यामध्ये केळीचं पान आणि जे स्पून आहेत 4, तर हे दोन्ही वस्तू मी ऑनलाईन मीशो ॲपवरून मागवलेले आहेत। आणि वाट्या आणि ग्लास इथेच घेतला होता मी मालेगावमध्ये। तर बघा अशा प्रकारे देवांची जी भांडी आहेत ती माझ्याकडे 2 प्रकारची आहे, ही पितळी आहे आणि स्टीलची सुद्धा आहे। तर मी ही जी भांडी आहेत देवांची ती साईडला ठेवत असते। तर अशा प्रकारे आपण ही जी भांडी आहेत ती पूजेमध्ये वापरत असतो। तर ही स्पून जी आहे ती आपण अभिषेकासाठी सुद्धा वापरू शकतो, अगदी छान आहेत आणि त्यांची दांड्यासुद्धा खूप मोठ्या आहेत। आता हे स्टीलचे जे आहेत भांडी तर हे सुद्धा खूप सुंदर आहे। हे पान खूप पूर्वीचं आहे, 15-20 वर्षापूर्वीचं आहे आणि वाट्यासुद्धा ढोल वाट्या आहेत, काही छोट्या आहेत आणि हा स्पूनसुद्धा खूप सुंदर आहे। तर ही देवांची भांडी आहेत ती मी एका साईडला ठेवत असते। तर आसन घेतलेलं आहे एक मी इथूनच,
तर अगदी म्हणजे आपल्याकडे आसन प्रत्येकाचे वेगळे असावे असं म्हणतात. तर माझ्याकडे सुद्धा आधी 2 होते, एक खराब झालं. आता हे परत मी घेतलेलं आहे. तर काही आसन मी घरीच बनवणार आहे, त्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज पुढे येतीलच. तर बघा या आसनचा कलरसुद्धा खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे सुंदरशी ही खरेदी मी केलेली आहे आणि लाल रंगामध्ये सुद्धा देवीचं रूप अगदी खुलून दिसत आहे. अशा प्रकारची 9 रंगाची 9 वस्त्र आणि नैवेद्याचे जे आसन आहेत ते. तर तुम्हाला माझ्या आयडियाज कशा वाटल्या, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.